त्या प्राध्यापकाशी आयबीच्या लोकांना चर्चा करायची होती. काय हा निबंध म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीमध्ये लोकशाहीची कशी घसरगुंडी होती. आयबीचे लोक जात आहेत म्हटल्यावर तुम्हाला असं वाटेल की या निबंधात नक्कीच काहीतरी स्टेट सिक्रेट्स म्हणजे देशाची गुपितं सांगितली असणार, कुठली तरी शस्त्रास्त्रांची संरक्षणाबद्दलची माहिती सांगितली असणार. या निबंधात काय आहे? तिथे या रहस्यकथेचा दुसरा टप्पा सुरू होतो. त्यांनी डेमोक्रॅटिक बॅकस्लाइडिंग असं म्हटलेलं आहे. त्याची सुरुवात कुठून झाली? त्यांनी हे तपासून पाहिलं की या मतदारसंघांमध्ये भाजपने काही खास जादा प्रचार केला आहे का, म्हणून मग त्यांनी कोणत्या मतदारांची नावं वगळली गेली हे शोधायला सुरुवात केली आणि तिथे त्याला या रहस्याची पहिली गुरुकिल्ली सापडली. आता हे रहस्य दुहेरी झालं की असं म्हणणाऱ्या अभ्यासकाच्या अभ्यासात इंटेलिजन्स ब्युरोने हस्तक्षेप करायचं काय कारण आहे? नमस्कार. तुम्हाला रहस्यकथा वाचायला आवडत असतील तर आज जणू काही मी एखादी रहस्यकथा सांगणार आहे असं समजून चाला. मी जर कथाकार असतो तर तिचं नाव दिलं असतं अशोक वनातील रहस्य. मागे आपण चर्चा करत असताना भारताची अव्वल गुप्तचर संघटना इंटेलिजन्स ब्युरो आयबी हिचा उल्लेख केला होता. परवा गेल्या आठवड्यात आयबीचे अधिकारी एका खाजगी विद्यापीठामध्ये गेले आणि त्यांनी तिथे एका प्राध्यापकाचा शोध घेतला. तो तिथे नव्हता आणि त्यामुळे मग त्यांनी त्याच्या इतर सहकाऱ्यांशी काहीतरी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याला नकार दिला आणि त्यामुळे आम्ही पुढच्या आठवड्यात परत येऊन तुमच्याशी बोलू असं सुचवून आयबीचे अधिकारी परत गेले. हे जे सगळं रहस्य घडलं त्याच्यावरनं तुम्हाला असं वाटेल की नक्कीच त्या विद्यापीठात काहीतरी महाभयंकर घडलेलं असणार. दिल्लीच्या जवळ असलेलं अशोका विद्यापीठ हे ते खाजगी विद्यापीठ आहे. या खाजगी विद्यापीठातल्या एका प्राध्यापकाने अलीकडेच गेली 2-3 वर्ष केलेल्या संशोधनाच्या आधारावरती एक संशोधनपर निबंध लिहिला. असे जे संशोधनपर निबंध असतात ते नेहमीच 2 किंवा 3 किंवा जास्त तज्ज्ञांकडनं तपासले जातात. तसेच त्याचा निबंध तपासला गेला आणि मग वर्किंग पेपर म्हणून सध्या त्याने तो प्रसिद्ध केलेला आहे. त्या प्राध्यापकाशी आयबीच्या लोकांना चर्चा करायची होती. काय हा निबंध? त्या निबंधाचं नाव आहे डेमोक्रॅटिक बॅकस्लाइडिंग इन वर्ल्ड लार्जेस्ट डेमोक्रेसी म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीमध्ये लोकशाहीची कशी घसरगुंडी होती असा तो निबंध आहे. आयबीचे लोक जात आहेत म्हटल्यावर तुम्हाला असं वाटेल की या निबंधात नक्कीच काहीतरी स्टेट सिक्रेट्स म्हणजे देशाची गुपितं सांगितली असणार, कुठली तरी शस्त्रास्त्रांची संरक्षणाबद्दलची माहिती सांगितली असणार. पण प्रत्यक्षात हा प्राध्यापक आहे अर्थशास्त्राचा आणि त्यांनी कोणतीही खाजगी कुठलीही माहिती गोळा न करता फक्त अधिकृत सरकारी म्हणजे इलेक्शन कमिशनची माहिती वापरून हा शोध निबंध लिहिलेला आहे. म्हणजे ती माहिती गुप्त नाही आहे, ती आम्हा सगळ्यांना उपलब्ध आहे अशी ही माहिती त्यांनी वापरली आणि हा निबंध लिहिलेला आहे. या निबंधात काय आहे? तिथे या रहस्यकथेचा दुसरा टप्पा सुरू होतो. ज्याला या प्राध्यापकाने सव्यसाची दास असं त्याचं नाव आहे. त्यांनी डेमोक्रॅटिक बॅकस्लाइडिंग असं म्हटलेलं आहे. त्याची सुरुवात कुठून झाली? तर त्यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये अत्यंत कमी फरकाने जिथे निकाल लागले अशा मतदारसंघांचा अभ्यास केला. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की अशा मतदारसंघांमध्ये भाजपला विजय मिळण्याचं प्रमाण हे अनैसर्गिक किंवा अननॅचरल आहे. म्हणून त्यांनी त्याचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. अर्थातच जेव्हा असा शोध लावायचा असतो तेव्हा एक साधा हायपोथेसिस किंवा एक साधं गृहीत सुरुवातीला असं असतं की हा जो निकाल लागला आणि भाजपच्या बाजूने जास्त निकाल लागला तो योगायोगाचा भाग असणार आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा कोइन्सिडन्स किंवा योगायोगाने हे घडलंय का ते तपासून पाहिलं. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की पूर्वी म्हणजे 2019च्या आधी अशा कमी फरकाच्या मतदारसंघांमधले निकाल
एकाच पक्षाच्या बाजूनी सहसा लागलेले नाही आहेत. काँग्रेसलाही तसा ॲडव्हान्टेज कधी मिळाला नाही आहे, इतर पक्षांनाही तो मिळालेला नाही आणि त्यामुळे योगायोगाचा सिद्धांत हा बाद ठरतो. मग त्यांनी दुसरा एक सिद्धांत वापरून पाहिला, तो असा की राजकीय पक्षांना माहिती असतं कोणते मतदारसंघ हे कमी फरकाने इथे निवडणूक होणार आहे किंवा जिथे कट्टर स्पर्धा आहे तिथे मग ते जास्त प्रचार करतात, जास्त प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्यांना यश मिळू शकतं. म्हणून त्यांनी हे तपासून पाहिलं की या मतदारसंघांमध्ये भाजपने काही खास जादा प्रचार केला आहे का. त्याला उत्तर असं दिसलं की असं काही घडलेलं नाही आणि म्हणून मग त्यांनी हे रहस्य उकळण्याचा जास्त नेटाने प्रयत्न केला. तेव्हा बऱ्याच गोष्टी त्याला सापडल्या आणि ज्याला इकॉनॉमिक्समध्ये इकॉनॉमेट्रिक्स असं म्हणतात त्या शाखेचा तो विद्यार्थी असल्यामुळे त्याने अनेक गणिती फॉर्म्युले वापरून आपलं म्हणणं मांडायचा प्रयत्न केलेला आहे. पण 3 ठळक गोष्टी आपण या रहस्यामधल्या समजून घ्यायचा प्रयत्न करू. पहिली गोष्ट त्याच्या लक्षात आली ती अशी की 2 निवडणुकांच्या दरम्यान प्रत्येकच मतदारसंघातल्या मतदारांच्या यादीत खूप भर पडत असते. म्हणून मग त्यांनी गणित मांडलं की अशी भर किती पडते आणि त्याच्या असं लक्षात आलं की कमी फरकाच्या मतदारसंघांमध्ये मात्र त्या प्रमाणात मतदारांच्या यादीमध्ये भर पडलेली नाही. म्हणजे मतदार संख्या थोडीशी वाढली पण ती पुरेशी वाढलेली नाही. आता असं कसं होईल हे जेव्हा तो पाहायला लागला तेव्हा त्याच्या पुढची गोष्ट अशी लक्षात आली की त्या मतदारसंघांमध्ये नवीन मतदारांची तर नोंद झालेली आहे पण मतदारांची नावं वगळण्याचा प्रकार तिथे मोठ्या प्रमाणावर घडलेला आहे आणि त्यामुळे मतदारांची एकूण संख्या इतर मतदारसंघांच्या तुलनेत कमी वाढली. म्हणून मग त्यांनी कोणत्या मतदारांची नावं वगळली गेली हे शोधायला सुरुवात केली आणि तिथे त्याला या रहस्याची पहिली गुरुकिल्ली सापडली. त्याला असं लक्षात आलं की त्या कमी फरकाच्या मतदारसंघांमध्ये मुसलमान मतदारांची नावं ही मोठ्या प्रमाणावर वगळली गेलेली आहेत आणि त्याचा भाजपला फायदा मिळालेला असणार असं त्याच्या इकॉनॉमेट्रिक मॉडेलमधनं त्याला दिसलं. तेव्हा हा झाला पहिला भाग. दुसरा त्याहून सोपा तुम्हाला समजेल असा भाग म्हणजे एकूण मतदान एखाद्या मतदारसंघात किती झालं हे शोधण्याचे 2 मार्ग असतात. एक म्हणजे उभ्या राहिलेल्या सगळ्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज केली आणि त्याच्यामध्ये बाद मतं, नोटाची मतं ही सगळी मिळवली की आपल्याला एकूण मतदारांची संख्या कळते. दुसरीकडे प्रत्येक EVM वरती, प्रत्येक मशीनवरती किती मतदान झालं त्याची नोंद असते. त्यांची बेरीज केली की त्या मतदारसंघामध्ये एकूण मतदान किती झालं ते आपल्याला कळू शकतं. आता जर मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी प्रक्रिया ही अचूक झाली असेल तर या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ लागायला लागतो. म्हणजे सर्व उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज आणि सर्व EVM वरती असलेल्या वैध मतांची बेरीज ही सारखी यायला लागते. या संशोधकाच्या असं लक्षात आलं की नेमकं या मतदारसंघांमध्ये असं होतच नाही आणि हे मतदारसंघ असे आहेत तिथे टॅली होत नाही किंवा मतमोजणीची ताळमेळ घालता येत नाही. हे मतदान आयोगाच्या सुद्धा, निवडणूक आयोगाच्या सुद्धा लक्षात आलेलं होतं. त्याचा कोणताही खुलासा निवडणूक आयोगाकडून केला गेला नाही. उलट ही भानगड लक्षात आल्यावर निवडणूक आयोगाने हा जो EVMच्या मतांचा तपशील असतो तो आपल्या वेबसाईटवरनं काढून टाकला आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये डिस्क्रिपन्सी आहे किंवा विसंवाद आहे हे सहजगत्या कुणाच्या आता लक्षातच येत नाही. तिसरी गोष्ट ज्याच्याशी लक्षात आली की ज्या बूथवरती भाजपला आघाडी मिळते त्या बूथवरती असलेले कर्मचारी, निवडणूक आयोगाच्या वतीने काम करणारे कर्मचारी हे राज्य सरकारचे कर्मचारी असतात आणि ते बहुतेक जण अशा बूथवरती आहेत की जिथे त्या राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. म्हणजे भाजपचं सरकार असलेल्या राज्यातल्या काही बूथवरती जिथे राज्य सरकारचेच कर्मचारी असतात, जिथे IAS अधिकारी नसतात, अशा बूथवरती गडबड झाल्याची शक्यता ही सगळ्यात जास्त आहे.
या 3 गोष्टी एकत्र घेतल्यानंतर या संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की जर निवडणूक प्रक्रियेमध्ये अशा प्रकारचे घोटाळे होत असतील तर त्याला निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास उडण्याचं एक कारण म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. म्हणजे तो जे बॅकस्लायडिंगबद्दल बोलतोय ते बॅकस्लायडिंग हे किती जागा भाजपला मिळाल्या याच्याशी संबंधित नाही आहे. त्याला ज्या आत्ता जागा सापडल्या आहेत अशा त्यांची संख्या वस्तुतः नगण्य आहे. 11 जागी त्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की भाजपला अनैसर्गिक फायदा मिळून भाजप तिथे निवडून आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की 19 साली भाजपला मिळालेली एकूण जागांची संख्या जर पाहिली तर त्यांना एकदम कम्फर्टेबल मेजॉरिटी किंवा पुरेसं बहुमत होतं. 300हून जास्त जागा होत्या आणि त्याच्यात या 11 जागांनी काही फरक पडणार नव्हता. पण खरा मुद्दा असा आहे की जर निवडणूक प्रक्रियेत एकदा अशा प्रकारे हस्तक्षेप करता येतो हे सिद्ध झालं, हे दिसून आलं, तर पुढच्या वेळेला त्या हस्तक्षेपाचं प्रमाण आणखी वाढेल आणि असं होत होत आपल्या देशाच्या निवडणूक प्रक्रियेची आत्तापर्यंत जी सँक्टिटी आहे, आत्तापर्यंत ही जी हमी होती की निवडणूक प्रक्रिया ही सर्वसाधारणपणे निर्दोषपणे होते, निपक्षपातीपणे होते, त्या गाभ्याला धक्का पोहोचेल. आणि म्हणून या अभ्यासकांनी सव्यसाची दास यांनी हा निष्कर्ष काढलेला आहे की अशा प्रकारे आपल्या देशामध्ये कदाचित डेमोक्रॅटिक बॅकस्लायडिंग म्हणजे लोकशाहीच्या मार्गाची घसरगुंडी होतीये का. आता हे रहस्य दुहेरी झालं की असं म्हणणाऱ्या अभ्यासकाच्या अभ्यासात इंटेलिजन्स ब्युरोने हस्तक्षेप करायचं काय कारण आहे. हा त्या रहस्याचा एक छोटा भाग झाला ज्याला अकॅडमिक ऑटोनॉमी असं म्हणतात, त्याच्यामधला हा हस्तक्षेप आहे. अशोका विद्यापीठाने तर केव्हाच हात झटकून वर केले आणि असं सांगितलं की हे संशोधन अजून पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे या संशोधनाशी आमचा काही संबंध नाही. त्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये त्या प्राध्यापकांनी अशोका विद्यापीठाच्या नोकरीचा राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यावरनं अशोका विद्यापीठात बरंच वादळ निर्माण झालेलं आहे. म्हणजे एका बाजूला ज्याला अकॅडमिक ऑटोनॉमी किंवा शैक्षणिक क्षेत्रातल्या संशोधकांचं स्वातंत्र्य म्हणतात त्याच्याशी हा मुद्दा संबंधित आहे. पण तो एका छोट्या गटाशी संबंधित मुद्दा म्हणून आपण जरी बाजूला ठेवला तरी तुमच्या आमच्याशी संबंधित असा मोठा मुद्दा असा आहे की या अभ्यासातून निदान अशी एक शक्यता निर्माण होते की भारताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये गफलती करण्याचे रस्ते हळूहळू शोधले जात आहेत, ते मान्य होत आहेत आणि तसं जर झालं तर निवडणुकांमधून निपक्षपातीपणे निर्णय मिळतील याची शाश्वती उरणार नाही. ही जी भानगड आहे तिच्याबद्दल तुम्ही कधी कुठे ऐकलं आहे का. गेले महिनाभर हे प्रकरण चाललेलं आहे. त्याचा पेपर पहिल्यांदा जेव्हा त्यांनी अपलोड केला वर्किंग पेपर म्हणून तेव्हापासून हा वाद चाललेला आहे. भाजपचे समर्थक तर त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला भरावा इथपर्यंत पेटलेले आहेत. पण त्याची आपल्याकडे हेडलाईन तर सोडाच बातमीही होत नाही. त्याची नोकरी गेली त्याचीही बातमी होत नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाच्या कदाचित संगनमताने कदाचित कानाडोळा करून भारताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अशा प्रकारचे गैरप्रकार शिरतायत याची आपण जर चर्चा करणार नसलो तर लोकशाहीचा एक महत्त्वाचा भाग असलेली निवडणूक प्रक्रिया, त्या निवडणूक प्रक्रियेचं गांभीर्य आणि तिची विश्वासार्हता आपण स्वतःहून धोक्यात आणतोय का, हा या रहस्यकथेतला माझ्या मते सगळ्यात गुंतागुंतीचा आणि रहस्यमय असा भाग आहे. नमस्कार.